नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आरटीई प्रवेशाबाबतचं महत्त्वाचं परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालय यांनी आज म्हणजेच 13 जानेवारी 2025 रोजी जाहीर केलेला असून त्यांनी प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहेत, प्रवेश प्रक्रियेकरता कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत, वयाची काय अट आहेत, लहान मुलांचे किती वय असल्यानंतर कोणत्या इयत्तेत म्हणजे ज्युनियर KG, सिनियर KG पहिलीला प्रवेश मिळेल याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। परिपत्रकाची संपूर्ण माहिती, अटी शर्ती, अर्ज कधीपासून सुरू होणार आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, 13 जानेवारी 2025 रोजी प्राथमिक शिक्षण संचालय यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे। तर हे परिपत्रक आपण सविस्तरपणे समजून घेऊया। सर्वप्रथम परिपत्रकाचा जो काही विषय आहे त्या विषयानुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार म्हणजे ज्याला RTE म्हटलं जातं त्यानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत। यामधूनच आपल्याला संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही समजणार आहे। आता आपण हे परिपत्रक समजून घेऊया। मित्रांनो, सन 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा, विनाअनुदानित महानगरपालिका शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, शाळांमध्ये RTE अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे। शासन क्रमांक 7 नुसार प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, जी आहेत 14 जानेवारी 2025 म्हणजे उद्यापासून ते 27 जानेवारी 2025 पर्यंत आपल्याला आपल्या पाल्याचे लहान मुलांचे ऑनलाईन अर्ज हे भरता येणार आहेत। त्यामध्ये शाळा निवडता येणार आहे आणि याचा सविस्तर माहिती देणारा ऑनलाईन अर्ज आपण कशा पद्धतीने करावा याचा व्हिडिओ पुढील 1 ते 2 दिवसात आपल्याकरता मी घेऊन येईन। त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका। आता आपण पुढे बघूया। जे काही ऑनलाईन अर्ज करणार आहोत आपण यामध्ये ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या मार्गदर्शक सूचना सुद्धा आपण समजून घेणार आहोत। तर आपल्याला ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे, तर या वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे student.maharashtra.gov.in admin/portal यावरती आपल्याला अर्ज करायचा आहे। या वेबसाईटची लिंक ही आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे। तिथूनही आपण डायरेक्टली उद्या त्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज कसा करायचा ते पाहू शकतात किंवा आपण ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता। पण थोडा वेट करा, आपला व्हिडिओ येईल त्यामध्ये सविस्तरपणे सांगितलं जाईल की आपण ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करू शकतो। ते आता पुढे बघूया। तर मित्रांनो, जी काही पाल्य आहेत ती कोणाकोणाला या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे तेही बघूया। जे वंचित घटकातील बालकामध्ये खालील प्रवर्गाचा हा समावेश होतो। यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग म्हणजे OBC, SCBC, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास म्हणजे EWS, HIV बाधित बालके, अनाथ बालके आणि दिव्यांग बालके यांना या RTE अंतर्गत प्रवेश हा देण्यात येत असतो। आता इतर कागदपत्रांच्या बाबतीचं जे काही अटी शर्ती तेही बघूया आपण। आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहेत अशा बालकांचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो। 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड आपल्याला करता येणार आहे। म्हणजे आपण ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज करू त्यामध्ये आपल्याला 10 शाळा या निवडता येणार आहे। वयाची सुद्धा याच्याकरता अट आहे। ती वयाची अट आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा।
आता पुढची जी अट आहे, पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे, म्हणजे ज्यावेळेस आपण ऑनलाईन अर्ज करू त्यावेळेस आपल्याला गुगल मॅपवरती आपलं जे काही राहण्याचं ठिकाण आहे ते आपल्याला निवडावं लागतं. त्यानंतरच आपल्याला पुढीलच्या काही 10 शाळा आहे त्या निवडता येत असतात. आणि जो काही आपण लोकेशन जे आपल्याला मार्क करायचं ते आपल्याला फक्त जास्तीत जास्त 5 वेळाच त्याचा चान्स हा देण्यात येणार आहे. त्यामुळेच जो काही ऑनलाईन अर्ज करताना आपलं जे काही लोकेशन आपण मार्क करणार आहोत ते व्यवस्थितरित्या करायचं आहे. आता पुढे बघूया, जी प्रवेश प्रक्रिया विविध मुदतीत परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता ही पालकांनी घ्यायची आहे. अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा तांत्रिक अडचणीमुळे अर्ज हा भरण्याच्या अडचणी येतात. त्यामुळे लवकरात लवकर आपण आपला अर्ज हा सादर करायचा आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास RT पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे, त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता. म्हणजे RT पोर्टलवरतीच काही नंबर्स हे आपल्याला देण्यात आलेले, तेथे आपण त्यांची मदत घेऊ शकतात किंवा काही शंका असतील ते विचारू शकतात. त्यासोबतच पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. उदाहरण घराचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्वाचा दाखला, जात प्रमाणपत्र इत्यादी. ज्या पालकांनी यापूर्वी RT 25% अंतर्गत शाळा प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज हा करता येणार नाही. म्हणजे जर यापूर्वी आपण आपल्या लहान मुलाचा जर प्रवेश RT अंतर्गत घेतला असेल तर आपल्याला नव्याने अर्ज करता येणार नाही किंवा RTचा परत एकदा लाभ घेता येणार नाही. यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्यानंतर आपल्याला एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जात नाही, याची काळजी घ्यायची. एकच अर्ज भरा, रिपीट अर्ज भरू नका आणि जे काही अर्ज भरशाल ते काळजीपूर्वक आपल्याला भरायचे आहे. जे आहेत पालकांनी जी काही ऑनलाईन कागदपत्र ही आपल्याला अपलोड करावी लागत नाही आहे, फक्त आपल्याला तिथे माहिती भरावी लागते, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील हा आपल्याला आता समजून घेऊया. सर्वात प्रथम निवासी पुरावा. 25% प्रवेश प्रक्रिया करता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरता आपण रेशन कार्ड आपल्याला द्यायचं आहे. त्यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स, वीज देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा हा ग्राह्य धरण्यात येणार आहे. 25% प्रवेशाकरिता आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात तर स्वतःच्या मालकाचा निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार हा सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल. सदरच्या भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणी असणे अनिवार्य आहे. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असावा. हे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील. त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणी भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक आणि पालक राहत आहे की नाही, जर राहत नसल्यास आढळून आलं तर तो प्रवेश रद्द होतो आणि जे काही पालक आहेत त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई होत असते. आता पुढे बघूया, जन्मतारखेचा पुरावा म्हणून आपल्याला बर्थ सर्टिफिकेट किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका, रुग्णालयातील रजिस्टरमध्ये दाखला, अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन सुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासोबत सामाजिक वंचित जात प्रवर्गातील बालकांना वडील बालकाचे सादर करावयाची कागदपत्रे, तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकाचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला, परराज्यातील दाखला प्रवेशासाठी ग्राह्य धरता येणार नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यासोबतच आर्थिक दुर्बल घटकातून जर आपण अर्ज करत असू तर आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा 2023-24 आणि 24-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्यास तहसीलदारांचा दाखला आपल्याला याकरता आवश्यक आहे. दिव्यांग जर असेल आपला पाल्य मुलगा तर 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र हे जिल्हा शैल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे लागणार आहेत. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक म्हणजे सिंगल पॅरेंट असतील, म्हणजे विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेले कागदपत्र आपल्याला इथे आवश्यक असणार आहे. त्यासोबतच RT प्रवेशाकरिता 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहेत. परंतु काही कारणामुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. नंतर आपल्याला प्रवेश घेतल्यापासून 90 दिवसाच्या आत आधार कार्ड सादर करणं हे
आवश्यक असणार आहे. अनाथ बालकांकरता सुद्धा इथे प्रवेशाचं आहे त्याच्या सुद्धा अटी इथे देण्यात आलेल्या आहेत. घटस्फोटित हे विविध अटी शर्ती आहेत. आता ह्याची हा जो काही परिपत्रक आहे याची माहिती मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डाउनलोडिंग लिंक दिलेली आहे, तिथून आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि सविस्तरपणे अटी शर्ती सुद्धा समजून घेऊ शकता. उद्यापासून म्हणजे 14 जानेवारीपासून हे जे आहेत ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. ऑनलाईन अर्ज काही कागदपत्राची यादी ती आपण बघितलेली आहे. ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल, तर तोपर्यंत वाट पाहायची आहे. आता आपण जे काही वयाच्या अटीचं आहे ते सुद्धा आता आपण समजून घेऊया. आता आपण समजून घेऊया की वयाची अट कशा पद्धतीने आहेत आणि कोणत्या पाल्याला कोणत्या वर्गात प्रवेश वयानुसार मिळणार आहे ते समजून घेऊया. जर तुमचं लहान मूल हे 3 वर्षाचं असेल किंवा जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिन्याचं 31 डिसेंबर 2024 पर्यंत होत असेल तर आपल्याला प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये प्रवेश मिळेल. ज्युनियर के जीसाठी 4 वर्ष वय पूर्ण असणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढं वय आपण ज्युनियर के जी करता आहे. सिनियर के जी करता 5 वर्ष वय पूर्ण असणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढं वय असेल तर आपल्याला सिनियर के जीमध्ये प्रवेश मिळेल. इयत्ता पहिली करता कमीत कमी 6 वर्ष जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस हे 31 डिसेंबर 2024 पर्यंत असणं आवश्यक आहे. ह्या वयानुसार आपल्याला जे आहेत प्रवेश हा दिला जात असतो. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेतलेलं आहे की आपल्याला कशा पद्धतीने हा प्रवेश मिळणार आहे, त्याकरता कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे, विद्यार्थ्याचं वय किती असणं आवश्यक आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाचा यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.